हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कवठा या गावाजवळ कयाधू या नदीवरील पर्यायी रस्ता हा वाहून गेलाय। महिलांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य बजावण्याकरता जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पर्यायी रस्ताच नाहीये। गेल्या 10 ते 15 गावांचा संपर्क यामुळे तुटलेला आहे। अनेकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागतेय। एकीकडे कवठा गावासह अनेक गावकऱ्यांचे हाल होत आहेत। या सगळ्या प्रश्नी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करतायत अशी तक्रार गावकऱ्यांची आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय याच नदीवरून आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोलीच्या सेनगाव ते कवठा रोडवरील जे आहे ते पूल वाहून गेल्यामुळे, पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। मी सध्या बघू शकता की हिंगोलीच्या कोळसा ते कवठा या रोडवरती जे आहे ते मागील अनेक दिवसापासून पुलाचं काम संत गतीने सुरू होतं आणि पर्यायी रस्ता काढण्याचा पर्यायी रस्ता देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते येथील नागरिकांना असो, त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना जे आहे ते धोकादायक प्रवास करत या ठिकाणी मार्ग काढताना बघू शकता की या ठिकाणी हे आरोग्य कर्मचारी आहेत आणि यांना धोकादायक रस्ता पार करत जे आहे ते या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावावं लागत आहे। या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते मागील अनेक दिवसापासून या नदीला, कयाधू नदी आहे, नदीला पूर आला होता आणि पर्यायी रस्ते देखील या नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि अनेक दिवसापासून या पुलाचं काम संत गतीने सुरू होतं आणि त्यानंतर जे आहे ते आता येथील नागरिकांना, त्याचबरोबर येथील जे आरोग्य केंद्र आहे त्यातील कर्मचाऱ्यांना धोकादायक प्रवास करत या ठिकाणी मार्ग काढावा लागतो, आपलं कर्तव्य बजावावं लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि या पुलाचं काम करावं अशी अनेक वेळा मागणी करत आलेली आहे। मात्र मागणी करून देखील या पुलाचं जे आहे ते काम संत गतीने सुरू आहे आणि येथील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून जे आहे ते या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। अनेक वेळा येथील लोकप्रतिनिधी आंदोलन केलेली आहेत की तात्काळ या पुलाचं काम करावं, मात्र अनेक वेळा मागणी करून देखील याकडे जे आहे ते प्रशासन दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता तरी प्रशासन जागं होणार का आणि या पुलाचं काम करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।